दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दहीहंडी मोठ्या जोमात साजरी करण्यात येत आहे, काय सांगाल? खरं म्हणजे उल्हासनगर शहरामध्ये अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये गोपाळकाला दहीहंडी उत्सव सर्व समाजाच्या वतीनं साजरा होतो आहे। रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सुद्धा उल्हासनगरमध्ये 2-4 दहीहंडी उत्सव साजरे केले गेलेत, परंतु रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते कमल उज्जनवाल यांनी अतिशय मोठी दहीहंडी या ठिकाणी आयोजित केली। प्रत्येक वर्षी ते रिपब्लिकन पक्षाची दहीहंडी आयोजित करतात, परंतु ह्या वेळेला माझ्या जिल्हा अध्यक्षाच्या च्या माध्यमातून ही दहीहंडी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी साजरी केली। मी मगाशी पण येऊन गेलो, तुम्ही पत्रकार बांधव नंतर आलात। शहरामधल्या विविध मंडळांना भेटी देऊन मी परत या ठिकाणी कमलचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आलेलो आहे आणि आमची सुनबाई काय नाव नेहा कमल उज्जनवाल हिलासुद्धा आशीर्वाद देतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या दाम्पत्याची पोचपावती म्हणून तिला आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवणार आणि ती निश्चित विजयी होईल अशा पद्धतीची आशा मला आहे। मी आताच तिला तसा आशीर्वाद दिला आहे, तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ती नगरसेविका होईल अशा पद्धतीच्या तिलासुद्धा शुभेच्छा देतो। आणि युवा पिढीला ज्या पद्धतीनं जे पाहिजे ते युवा नेता म्हणून कमलने दिलेलं आहे। भविष्यामध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षामध्ये त्याचं असंच काम चालत राहू अशा पद्धतीच्या त्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। क्या कहेंगे, हर साल की तरह इस साल आरटीआई के दहीहंडी का आपने आयोजन किया है, क्या कहेंगे? हर साल की तरह इस साल भी हमने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास जी अटोले साहब के नेतृत्व खाली और नानाजी बाबुल जी के नेतृत्व खाली ये दहीहंडी हमने आयोजित की है। यहाँ पर मैं पूरे उल्लासनगर शहर वासियों को गोकुल काला की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। जय झूलेलाल, जय भीम, जय महाराष्ट्र। शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।